आता श्रावणामध्ये येणारी व्रतवैकल्य आपण विचारात घेतलं तर पहिला महत्वाचा जो प्रकार आहे किंवा महत्वाचं व्रत जे आहे ते श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवार हे व्रत लहानपणापासून आम्हाला आवडलेलं, कारण आमच्या शाळेमध्ये 6 तासांनी शाळा सोडायची. कारण लवकर उपास सोडायचे आणि उपास लवकर सोडायचे आणि शंकराच्या देवळात जायचं आणि त्याचं दर्शन घ्यायचं, अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेला होत होत्या. तर त्यामुळे हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आपण जर कहाणी संग्रह बघितला तर श्रावणी सोमवारच्या अनेक कथा आहेत आणि अनेक कथांप्रमाणे आपल्याला हे कळतं की श्रावणी सोमवार हा वेगळ्या वेगळ्या प्रकारे केला जातो. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की तो उपास नक्की आहे आणि उपास 3:30 नंतर कधीही सोडता येतो. आणि आता ते व्रत आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचं झालंय, कारण इंटरमिटंट फास्टिंग नावाचं जे तंत्र आता आलेलं आहे ते सोमवारच्या उपासामध्ये चपखल बसतं. त्यामुळे सोमवारचा उपास करणं हे या श्रावणापासून सुरुवात करा आणि त्याचा अनुभव वर्षभर घ्या. मी खात्रीने सांगतो आरोग्य तर सुधारेलच, पण सगळ्या दृष्टीने तुमचा फायदा होईल. बुद्धी चांगली काम करेल, शरीर चांगलं काम करेल, शरीर बांधेसूद होईल. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर खिचडी खाऊन उपास नाही करायचा, उपास निराहार होऊन करायचा, आहार नाही घ्यायचा. तुम्ही गरज लागली तर गरम पाणी प्या. अगदी तुम्हाला शक्य झालं, म्हणजे शक्य होत नसेल तर गरम पाण्यात किंचितच आपल्या अश्रूंचं जेवढं खारटपणा असतो तेवढंच मीठ घालायचं आणि तेवढ्या खारट चवीचं पाणी जर तुम्ही प्यायलात तर तो तुम्हाला निराहार उपास बांधणार नाही. आणि 3:30-4 किंवा त्याच्यानंतर कधी तुम्हाला संध्याकाळचा उपास सोडता येतो. आणि त्यामुळे हा उपास जर तुम्ही केलात आणि फक्त श्रावणापर्यंत मर्यादित ठेवू नये. तुमच्या लक्षात येईल जर नीट कहाण्या वाचल्यात तर बरेचसे जे उपास आहेत ते श्रावणात सुरू होतात, पण सगळे श्रावणात संपत नाहीत. ते काही माघात संपतात, काही पूर्ण चातुर्मासापर्यंत चालतात. त्यामुळे केवळ श्रावणात हे उपास चालू होतात, पण श्रावणात सगळे उपास किंवा व्रतही संपत नाहीत. तसंच हे इंटरमिटंट फास्टिंगच्या निमित्ताने नवीन आलेलं व्रत आहे. ते नवीन नाहीये, हे पुराण काळापासून आलेलं आहे. आणि ते जर तुम्ही केलं तर खात्रीने सांगतो की तुमचं आरोग्य तर चांगलं राहीलच, ऐश्वर्यही होईल. आणि कारण देह चांगला आहे तर बाकीचे ऐश्वर्य ही तुम्हाला उपयोगी आहे. जर देह चांगला नसेल, आरोग्य चांगलं नसेल तर कुठलंही ऐश्वर्य मातीमोल आहे. त्यामुळे या वर्षीपासून रेग्युलर सोमवार करा, निराहार करा, संध्याकाळी 3:30 नंतर तुमच्या कपॅसिटी प्रमाणे सोडा आणि आरोग्य अनुभवा. आरोग्याला नक्की होईल. ज्यांना फक्त पाण्यावर किंवा निराहार राहून शक्य नाही त्यांनी फळावर करावा. त्यांनाही शक्य नाही त्यांनी एखाद्या फळाच्या रसावर किंवा एखाद्या उपवासाच्या पदार्थावर, पण दॅट इज नॉट रेकमेंडेड. उपवासाच्या पदार्थ हे सगळे पोट बिघडवणारे, डोकं बिघडवणारे आणि स्थूलता देणारे आहेत, पित्त वाढवणारे आहेत. त्यामुळे मी या व्रताच्या दृष्टीने मी कुठलाच उपवासाचा पदार्थ रेकमेंड करत नाही.